संसार भरला ग बाई, यात सुख नाही रे त्यात सुख नाही. संसार दुःख मूळ चौकडी संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ. काम क्रोध बसुनी पाठी लागले ओढाळ. काम क्रोधल बसोनी पाठी लागले ओढाळ. कबराने शरण जावो मुक्ती देव दृष्टी देईल निर्मळ. धर्मदा दैवाचा कृपा करू उपकारे. आधळ दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. हे धर्म जागोस दैवाचा जे बापर उपकारी. आढळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. महाराज, संसारामध्ये सुखाचा लवलेश नाही, दुःखाचा भरमसाठ मारात मारा आहे. पण सुख फक्त भासत संसारामध्ये. काय आपल्या हाती संसारात सांगा ना. आपण फक्त ठरवायचं असतं, असं करू तसं करू, हे होईल ते होईल. पण करायचं की न करायचं, घडवायचं की न घडवायचं हे भगवंताच्या हातामध्ये असतं. आपण फक्त विचार करायचा, पुढल्या वर्षी 2 मजली घर बांधू, जमलं तर बाजूचं शेती घेऊ, जमलं तर मुलाचं लग्न करू. फक्त आपण विचाराचे धनी आहोत, आपल्या हाती काही नाही महाराज. अरे आपल्या हाती जमिनीवरती पडलेला मुरमुरा देखील उचल्याची ताकद नाही गड्या. त्याच्या शक्तीनं सगळं होतं, त्याच्या सामर्थ्यानं सगळं होतं. करता करविता तो आहे, जगाचा मायबाप. ज्यावेळेस मनुष्य रूप घेऊन महाराज या मृत्यू लोकावरती आला ना, त्याचं देखील इथं आल्यानंतर काही चाललं नाही. चर्चा झाली सगळीकडे की उद्याच्याला रामचंद्राचा राज्याभिषेक होणार. मा कौसल्या महाराज नवीन शेला विणत होती, माझा राघव राजा झाल्यानंतर हा शेला अंगावरती घेईल. राजा दशरथानं महाराज रत्न जडित मुकुट बनवला होता. का? कारण माझा राघव उद्या पहिल्यांदा राजगादीवरती बसणार, हा मुकुट घालून बसेल गड्या. अरे प्रजाजन आनंदी होते की आम्हाला तरुण तडफदार तत्वनिष्ठ धर्मनिष्ठ एकनिष्ठ राजा मिळणार. सगळीकडे आनंदाची रेलचेल होती त्या अयोध्या नगरीमध्ये महाराज, कारण उद्याच्याला राघव राजा होणार होते. पण रात्रामध्ये महाराज कर्माचा काय झाला, कर्माची गती पालटली आणि उद्या राजा होणारा राघव वनामध्ये निघून गेला. महाराज कुठं गेला? वनवासाला निघून गेला. जगाचा मायबाप या महाराज. जगाचा मायबाप, त्रैलोक्याचा धनी राजगादीवरती बसणार होता. पण एका रात्रामध्ये कर्माची गती पालटली आणि राजगादी त्यागून महाराज कुठं जावं लागलं? वनामध्ये जावं लागलं. काय आपल्या हातात आहे? जगाच्या मायबापाला इथलं कर्मगती पालटता आली नाही. आपण कोण महाराज? ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनात गेले ना आणि भरतजी भेटायला गेले महाराज, भरतजीनं महाराज वनामध्ये प्रवेश करावा आणि आपल्या प्रिय बंधूला राघवाला पुढे पाहावं धावत गेले महाराज. आणि भरतजी गळ्यामध्ये पडले, ढासा ढासा रडायला लागले. सांगितलं, दादा तुम्हाला जर वनवास माझ्यामुळे झाला असेल दादा, तर मी हा देह याच क्षणी त्यागतो, पण तुम्ही परत चला. मी राजगादी भोगावी, मी ऐश्वरामात राहावं आणि तुम्ही या ठिकाणी वनामध्ये वनवास भोगावा हे मला मान्य नाही दादा. तुम्हाला वापस यावं लागेल गड्या. हे सगळं माझ्यामुळे झालंय. मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही, तुम्हाला यावं लागेल. त्यावेळेस राघव बोलतात, भरता वेड्यासारखं बोलू नको. तुला वाटतं का भरता हे तुझ्यामुळे झालं? अरे हे जे काही सर्व झालं ना, हे तुझाही दोष नाही आणि माझाही दोष नाही.
काय हा दोष तुझा नाही गड्या, आणि हा दोष माझाही नाही. मग किती गोड बोलले बघा. दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे जगती दोषना कुणाचा. पराधीन आहे जगती दोषना कुणाचा. माय कैकई ना दोषी नोहे दोषितात. राज त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला से माझा, खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. विश्वाचा मालक कर्तुमा कर्तुमान्यता कर्तुम शक्ती, त्याला देखील कर्म चुकवता आला नाही. भरताच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसावे भगवंताने, आणि भगवंतानं सांगावं, भरता तुला वाटत असेल गड्या मान कैकेयीमुळे मी इथं आलोय, तुला वाटत असेल तात दशरथांमुळे मी इथं आलोय, पण खरं सांगू का म्हटले, हे सर्व चाललंय ना हे माझ्या कर्माची गती आहे. म्हणून तू आता एक कर म्हटले, तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी पुसून टाक. हो नको अश्र डाळू आता पूस लोचनास. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. तुझा आज माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत होतो राजा, अयोध्येत होतो राजा रंकमिवनीचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. दोष ना कुणाचा. महाराज, या भवसागरामध्ये आपण पराधीन आहोत मायानो बापांनो. या ठिकाणी आपली मनचं काही चालत नाही, भगवंताने ठरवावं आणि मग व्हावं. आपल्या हाती काय आहे महाराज, मी नेहमी सांगत असतो गड्या, ज्याच्यामुळे हे चालतं आपण त्याचे फक्त आभार मानायचे. काय करायचं, फक्त आभार मानायचे महाराज त्याचे. अहो आपण नको त्याचे आभार मानतो, काय केलं नाही भगवंतानं आपल्यासाठी. करोडो रुपये किमतीचा असलेला हा देह महाराज फुकट दिला भगवंतानं आपल्याला. काय करायचं अजून याच्या करता महाराज.
एका महाराज माता माऊलीला नवऱ्यानं नथ करून आणली होती. नथ करून आणली महाराज. अचानक आणली. विमा पडला होता, कधीच दागिना केला नव्हता, विमा पडला. आता विम्याचे पैसे काय करावे म्हणून महाराज बाजारात गेलं, नथ करून आलं घरी. जसं नथ करून आलं महाराज, पत्नीच्या हातात ठेवली की आनंदच मावेना पत्नीला. काय करून काय नाही, हिला दाखवायली तिला दाखवायली, कायच करावं म्हणली. माय आमच्या यायला तर सांगितलं नाही काय नाही, गेले नतच करून आले. किती महाग झाले बघा ना, पण सांगितलं नाही काय नाही, गेले नतच करून आले. नवऱ्या पुढे आली, नवऱ्याला म्हणाली होय हो तुम्हाला कसं सुचलं मला नथ पाहिजे म्हणून, न सांगताच आणली. नवरा म्हणला आणली आता राहू दे ना. एवढा आनंद महाराज, त्या नथीचा आनंदच मावना. आणि ती नथ घालून महाराज ती शेजारीला घरी घेऊन आली आणि काय करू लागली, दळायला बसली. आई आलेली होती घरी. आता दळण तसं करीत नसतात, काय करतात दळणाला, जात्यावरती गाणे म्हणतात. ती आई आली होती. आई म्हणली अगं तसं मुकाट्या दळू नका, मग गाणे म्हणा. ती म्हणली ठीक आहे आई, म्हणते आई. आणि मग ही गाणे म्हणून लागली महाराज. काय म्हणाली, नत आणली करून आई तुझ्या जावयान, भाऊ तुझ्या मेहुण्यान, दादा तुमच्या जावाया. महाराज नथ आणली तर नवऱ्यासाठी गाणे गाऊ लागली. तिथून बाजूनं कबीरदासजी महाराज जाऊ लागले. चांदू महाराज, कबीरदासजी महाराज थांबले, तिच्या घरात गेले आणि तिचं गाणं ऐकून तिला म्हणाले माय अगं दीड दमडीची नथ आणली नवऱ्यानं तर त्याच्यासाठी गाणे गाती. माझ्या भगवंतानं एवढा नरदेह तुला दिला. जिसने नत किया उसको गाए बार बार, जिसने नाक दिया उसको एक बार तो पुकार. अरे ज्यानं नाक नथ दिली म्हटले त्याला 10 वेळेस तू गाणे म्हणते, पण ज्यानं नाक दिलं त्याला एकदा तरी बोलव. जर देवानं नाकच नसतं दिलं माऊली महाराज तर नथ का महाराज गुडघ्याला बांधली असती का. किती उपकार केले माझ्या भगवंतानं महाराज. एक एक अवयवाची किंमत काय आहे ते प्रत्येक अवयव नसणाऱ्याला विचारा गड्या. एक दात बसवला आपण डॉक्टर कडे जाऊन 5,000 रुपये दिले, एक दात बसवला तर महाराज आपण दात जर चांगला बसवला तर 10 जणाला सांगतो काय डॉक्टर आहे गड्या, असा सुंदर दात बसवला, एवढा सुंदर दात बसवला, पैसे घेऊन दात बसवला नाव देतोय आपण. हात का मानवते अल्लाने तुझ दिया, हात का मानवते भगवान ने तुझ.
मानव देह अल्लाह ने तुझे दिया. महाराज एवढा पवित्र असणारा नरदेह भगवंताने आपल्याला दिला, पण आपण काय केलं महाराज? त्या नरदेहाचं मात्र केलं गड्या, मात्र केलं महाराज. थोडा मॉनिटर मध्ये द्या दादा, थोडा आवाज मॉनिटर मध्ये द्या. काय करावं लागतं महाराज भगवंताला प्रसन्न करण्याकरता? फक्त त्यानं दिलंय म्हणा, काही करायचं नाही महाराज. काय करायचं? चांगलं जर झालं आपलं फक्त मायाच्या भगवंताच्या कृपेनं, काही करावं लागत नाही. फक्त त्याला स्वाधीन करा. तुमचं सुख असू द्या त्याच्यामुळे आलं मला, दुःख असू द्या त्याच्यामुळे मिळालं मला. याच्या पलीकडे काय करायची गरज नाही महाराज. काय सांगायचंय मला? सच्चित आनंद, तो आनंद. बंसी वाले तेरा शुक्रिया, मुरली वाले तेरा शुक्रिया, तूने जीवन में सब कुछ दिया, तूने जीवन में सब कुछ दिया, तूने जीवन में सब कुछ दिया, जीवन में सब कुछ दिया, तूने जीवन में सब कुछ दिया, तूने जीवन में सब कुछ दिया. गोपाल कृष्ण भगवान की जय. महाराज सुख असो दुःख असो जीवनामध्ये फक्त त्यानं दिलं म्हणायचं महाराज. सुखात महाराज देव आठवत नाही आपल्याला, दुःखात आपण आठवतो देव, पण सुख आलं की आपल्याला देव आठवत नाही महाराज. सुख आलं की मी केलं म्हणतोय, माझ्यामुळे झालं हे, रात्रंदिवस राबलो महाराज मी. पण राजा खरं सांगू का, तू राबणार आहेस गड्या, कर्माचा धनी आहेस तू, पण देण्याचा धनी, तुझ्या कर्माला यश देण्याचा धनी तो आहे, म्हणून त्यानं केलंय म्हण. जगात सगळ्यात श्रीमंत असणारा बिल गेट्स नावाचा व्यक्ती महाराज, असं एकही शहर नाही आबा त्याचं, बिल गेट्स नावाचा व्यक्ती आहे. असा एकही देश नाही, एकही शहर नाही जिथं त्याच्या नावाचं हॉटेल नाही 5 स्टार. एवढा श्रीमंत, मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मालक तो बिल गेट्स नावाचा व्यक्ती एके दिवशी जेवायला बसला एका रेस्टॉरंट मध्ये, आणि जेवत असताना त्यांनी काय केलं, ताट समोर आलं की महाराज हात जोडले आणि 2 मिनिटं डोळे लावून प्रार्थना केली बरं का. बिल गेट्सने, जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, प्रार्थना केल्यानंतर त्याच्या बाजूला उभा असलेला वेटर चकित झाला, आणि प्रार्थना झाल्यानंतर त्याच्या समोर गेला, हात जोडून उभा टाकला, मला मालक एक गोष्ट विचारू का? माफी मागून विचारतोय, तुमची इच्छा असेल तर उत्तर द्या. त्यानं विचारलं, सांग ना काय विचारायचं. सांगितलं, मालक असं एकही देश नाही ज्या ठिकाणी तुमचं प्रस्थापित नाही, तुमची संपत्ती नाही,
एवढे श्रीमंत जगातले टॉप 10 मध्ये तुम्ही आहात, तरी देखील तुम्ही ताटात आलेलं अन्न पाहून नमस्कार केला. तो नमस्कार कोणासाठी होता? काय तो तुम्ही नमस्कार कोणाला केला? तर बिल गेट्सनी उत्तर दिलेलं घरी घेऊन जा गड्या. हे उत्तर जरी आपल्या आयुष्यात आपण उतरवलं ना तरी आपलं आयुष्य पवित्र होऊन जाईल. बिल गेट्सनी उत्तर दिलं, ऐक गड्या, मला मान्य आहे जगात एकही देश नाही जिथं माझी संपत्ती नाही इतका मी श्रीमंत आहे, पण मी हात त्या देवतेला जोडे, त्या शक्तीला, अदृश्य शक्तीला जोडे, जी शक्ती मला झोपल्यानंतर उठवण्याचं काम करते, त्या शक्तीला मी हात जोडे. जी शक्ती माझ्या ताटात आलेलं अन्न, त्या अन्नाचा घास मोडून माझ्या मुखापर्यंत न्यायला जी हाताला ताकद देते, त्या शक्तीला मी नमस्कार केला. नवे नवे स्पष्ट बोलू का म्हटले, मी त्या भगवंताला नमस्कार केला ज्याच्यामुळे माझं सर्व कारभार व्यवस्थित चालतात. महाराज, जगातला श्रीमंत व्यक्ती देव मानतो, पण आमच्याकडे जर दीड जमडी आली ना तर आम्ही मंदिराकडे ढुंकूनही बघत नाही. काय हे आमच्यातली आणि महाराज विचार श्रेणीतल्या लोकांमध्ये फरक आहे. मला काय सांगायचे महाराज, आनंद नावाची वस्तू जी आहे ती फक्त भगवंताकडे आहे. सच्चित आनंद विश्वोत्पत्त्यादी हेतवे, जो विश्वाच्या महाराज उत्पत्ती करता, विश्वाच्या पालन पोषणा करता आणि विश्वाच्या संहारा करता कारणीभूत ठरतोय. मला या श्लोकाच्या एवढ्या कडव्यावरती आज थोडस बोलू द्या गड्या, कारण का आजची जी तिथी आहे ती पवित्र आहे. कारण आजच्या दिवशी दत्त महाराज जयंती आहे. काय आहे? दत्त जयंती आहे. आणि या श्लोकातलं एवढीच रचना महाराज, विश्वोत्पत्त्यादी हेतवे, जो विश्वाच्या महाराज उत्पत्ती करता, पालन पोषण करता आणि संहारा करता कारणीभूत ठरतो, तो भगवंत कोण आहे महाराज? तो दत्तात्रय भगवंत आहे. तुम्ही म्हणाल महाराज हे आम्ही नवीन ऐकलं, तर मी पटवून देतो, ऐका महाराज. दत्त भगवंतामध्ये महाराज तिन्ही देवांची काय आहे? प्रतिमा आहे. तिन्ही देवांची शक्ती एकरूप झाल्यानंतर दत्त भगवंताचा अवतार झाला महाराज. अनुसयांच्या प्रेमापोटी, भक्तीपोटी दत्तात्रय भगवंताची काय झाली महाराज? निर्मिती झाली. दत्त भगवंत महाराज उत्पत्ती करतात, दत्त भगवंतच महाराज काय करतात? पालन पोषण करतात, आणि दत्त भगवंतच महाराज संहार करतात. तुम्ही म्हणाल हे कसं? तर ऐका, ब्रह्मदेव उत्पत्ती करतात, पालन पोषणाचं काम भगवान विष्णूकडे आहे, आणि संहाराचं काम कोणाकडे आहे? भगवान शंकराकडे आहे. आणि या तिन्ही शक्ती एकरूप झाल्या दत्त भगवंतामध्ये. मी म्हणत नाही महाराज ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बैसले, मला हे दत्तगुरु दिसले, दत्तगुरु दिसले, मला माय उभी काय होऊनी, पुढे वासरू पाहे वळूनी. माय उभी काय होऊनी, पुढे वासरू पाहे वळूनी. कृतज्ञतेचे श्वान विचारी, कृतज्ञतेचे श्वान विचारी, पायावर झुकले, मला हे दत्तगुरु दिसले, मला हे दत्तगुरु दिसले, दिसले, दत्तगुरु दिसले.
भगवान की जय. दत्त प्रभू भगवान की महाराज या तिन्ही रूपांचं देवांचं एक रूप झालं आणि दत्त भगवंताची निर्मिती झाली. महाराज काय गोड अवतार आहे बघा. महाराज एका रूपात सगळे कार्य करतात. महाराज तुम्हीच केली सारी किमया कृतार्थ झाली माझी काया तुमच्या हाती माझ्या भवती औदुंबर वसले मला हे दत्त गुरु दिसले मला हे दत्त गुरु दिसले. महाराज उत्पत्ती करतो दत्त भगवंत करतात ब्रह्मदेवाच्या रूपानं. किती उत्पत्तीचं काम काटेकोरपणे करतात बघा. मी श्लोकामध्ये बोलतोय बरं का आबा. पहिल्या नमनाच्या श्लोकामध्ये सच्चिदानंद रूपाय या श्लोकामध्ये बोलतोय ऐका. एवढी काटेकोरपणे उत्पत्ती आहे बघ ब्रह्मदेवाची. एकही मनुष्य एकासारखा केला नाही महाराज. सेम टू सेम फक्त पिक्चर मध्ये पाहायला मिळतं महाराज. खऱ्या आयुष्यामध्ये कधी पाहिलं आपण सेम टू सेम? अहो चेहरे तर नाहीच. अहो अंगठ्याचे ठसे सुद्धा वेगळे वेगळे प्रत्येकाचे केले. काय किमया असेल त्या ब्रह्मदेवाची. काय निर्मिती असेल. आहेत का कोणाच्या रेषासारख्या? जर एकमेकाच्या रेषासारख्या असत्या तर चांदू महाराज तुमचं खातं मी रिकामी केलं असतं बँकेचं. म्हणून ब्रह्मदेवा आता बघा ब्रह्मदेवाने एवढं काटेकोरपणे केलं. या अंगठ्याच्या रेषा सुद्धा विभिन्न केल्या. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या केल्या. किती काटेकोरपणे पालन करतो महाराज. पालन पोषण करत असताना ब्रह्मा विष्णू भगवंत असं पालन पोषण करतात बघा. मुंगीला देखील उपाशी मरू देत नाहीत. कोणाला कुठं किती द्यायचं काटेकोरपणे त्यांना माहिती आहे महाराज. जर एखाद्यामध्ये जर महाराज मान सन्मान पचवण्याची ताकद नसेल तर देव त्याला तो मान सन्मान देत नाही. एवढं काटेकोरपणे पालन करतो महाराज. जगातल्या तळागाळातल्या व्यक्तीला देखील उपाशी झोपू देत नाही महाराज. कुत्र मांजर असू द्या प्रत्येकाचा महाराज भाग तो एका ठिकाणी काय करतो तयार करून ठेवत असतो. आबा घडलेला प्रसंग आता दत्तप्रभूचं वर्णन करतो म्हणून सांगतोय ऐका. जीवनात घडलेला प्रसंग सांगतो. देव किती काटेकोरपणे आपल्या भक्ताचे रक्षण करतो. जीवाचं रक्षण करतो बघा. आंध्र प्रदेशच्या बाउंड्रीवरती कीर्तन होतं माझं बाबळी गावला. आणि मी गाडी नेली नाही. दूर होतं मंगळशिखर बाबा बरं का चांदू महाराज. मी रेल्वेने गेलो आबा. काल्याचं कीर्तन होतं. कीर्तन केलं आणि 2 वाजता रिटर्न गाडी होती. मी त्या गाडीला निघणार. कीर्तन झाल्यानंतर त्या लोकांनी ताट तयार केलं. म्हणले महाराज जेवून घ्या. सगळं रेडी म्हटले. ताटावरती बसा 2 घास खायला किती वेळ लागते. पण मला गडबड असल्यामुळे मी काय म्हटलं नको आता. ताटाला डावललो आणि रेल्वे स्टेशनला आलो. बघा अन्न देवतेला कधी पाठीमाग सारायचं नाही. कधीच अन्नाचा अपमान करायचा नाही. मी आलेलं ताट झिडकारलं आणि रेल्वे स्टेशनला आलो. कर्मधर्म संयोगाची गती बघा. रेल्वे स्टेशनला आल्यानंतर कळालं गाडी 2 तास लेट आहे. किती तास लेट आहे? 2 तास. माझ्यासोबत महाराज तबलावादक होते चंद्रकांत महाराज. त्यांनी तर माझ्याकडे असे डोळे करून पाहिलं आबा. महाराज म्हणले ताटावरचं उठवलं आणि इथं आल्यानंतर 2 तास इथं बसायचंय. मी म्हणलं आता काय का होईना चंद्रकांत महाराज थांबा आता होईल काहीतरी. 2 तास वाट पाहिली आणि गाडी आली. गाडीमध्ये बसलो. गाडी फक्त पूर्णेपर्यंत होती आबा. पूर्णेमध्ये उतरलो. सायंकाळचे 6 वाजले होते. सकाळी निहारी केलेली नव्हती आणि सायंकाळचे 6 वाजले. भुका कडाडून लागल्या होत्या. तिथून घरी जायला 1 तास लागणार होता पूर्णेवरून. भुका तर भरपूर लागल्या होत्या. एवढ्या भुका लागल्या होत्या काय खाऊ असं कळून गेला. मी चंद्रकांत महाराजाला म्हणलं चंद्रकांत महाराज तुमचं गाव तरी आता अर्ध्या तासाच्या अंतरावर तुम्ही जा. घरी गेल्या ताटा बसाल. मला 1 तास लागणार आहे. खूप भूक लागली. काय करावं. आबा मी तिथं असलेल्या टपरीवरती गेलो आणि 2 कुरकुऱ्याचे पुडे घेतले. माऊली दादा त्याच्यातला 1 कुरकुऱ्याचा पुडा महाराजांना दिला आणि 1 कुरकुऱ्याचा पुडा मी ठेवला आणि पुडा फोडला आणि त्याच्यातला 1 कुरकुरा खाल्ला आणि मुखामध्ये टाकणार इतक्यात महाराज 1 विड पिसव. किती दिवस झाला आंघोळ केली नव्हती माहिती नाही. केशांच्या बटा झाल्या होत्या.
अंग मळलेलं होतं, कपडे मळालेले होते, अवस्था बिकट होती. आणि ते वेड आलं महाराज आणि माझ्या पुढे येऊन त्यानं काय केलं, हात पसरले. हात पसरले. माझ्या लक्षात आलं, मी तरी घरी गेल्यानंतर एका तासानंतर ताटावरती बसणार आहे, पण या वेड्याला कोण आहे. मी महाराज माझ्या हातातला कुरकुऱ्याचा पुडा, तो कुरकुरा आतमध्ये टाकला आणि तसाच त्याच्या हवाली केला. त्या वेड्यानं महाराज तो कुरकुऱ्याचा पुडा घेतला आणि आनंदात खात निघून गेलो. इतक्यात चंद्रकांत महाराज आले आणि मला म्हणले, महाराज आता इथून गेल्यानंतर अर्ध्या तासानंतर माझी आई ताट तयार करून ठेवेल, मी गेल्या गेल्या ताटावरती बसेल. महाराज तुम्ही 1 तास लागेल तुम्हाला जायला, 1 तासात गेल्या गेल्या तुम्हाला ताट तयार होईल, तुम्ही जेवायला बसता. पण सांगा ना महाराज, या वेड्याला कोण आहे हो? कोण देईन याला जेवायला? याला का घर आहे का, याला पत्नी आहे, याला आई वडील आहेत, कोण जेव घालील याला? पण मी चंद्रकांत महाराजाला म्हणलं, चंद्रकांत महाराज पोषितो जगाशी एकला तो, चिंता करू नका, भगवंत त्याची देखील व्यवस्था करील. माणसाची देव चालवी अहंता, माणसाची देव चालवी अहंता, माणसाची देव चालवी अहंता, माणसाची देव चालवी अहंता, माणसाची देव चाली अनंता, माणसाची देव चाली अनंता, माणसाची देव चाली अनंता, माणसाची देव चाली अनंता. हो मीच एक करता हनो नये, मीच एक करता हनो नये, हो मीच एक करता हनो नये, मीच एक करता हनो नये, मीच एक करता हनो नये, मीच एक करता हनो नये. एक कवी ऐ कवी एक नारायण, एक कवी ऐ कवी एक नारायण, एक कवी ऐ कवी एक नारायण, एक कवी ऐ कवी एक नारायण. गोड प्रमाण मीच एक करता म्हणून काय मी करतोय असं म्हणायचं नाही. चंद्रकांत महाराज मला म्हणत होते, महाराज इथून गेल्यानंतर तुम्हाला ताट तयार आहे, मला ताट तयार आहे, पण या वेड्याला कोण जेव घालील सांगा ना. कधी जेवलं होतं माहिती नाही महाराज, परत कधी ताट मिळेल त्याला जेवायला माहिती नाही. आपल्याला 1 दिवस अन्न नाही महाराज तर आपली तगमग होते. त्या वेड्याचं काय होत असेल हो. थोडा वेळ आम्ही स्टेशनवरती बसलो. आबा कर्माची गती बघा आणि देव किती पालन पोषण करतोय बघा. 10-15 मिनिटांनी एक रेल्वे आली परत आणि त्या रेल्वेमधून महाराज एक कुटुंब खाली उतरलं. 2 मुलं होते महाराज आणि पती पत्नी. जसे उतरले ना नळावरती हात पाय धुतले आणि त्या माऊलीनं महाराज एक सतरंजी अंथरली आणि त्या सतरंजीवरती 2 मुलं आणि नवरा बायको दोघं बसले. चित्त देऊन ऐका मायांनो, देव किती पालन पोषण करतो बघा. जसे त्यांनी मांडी घालून आसनस्थ झाले महाराज 4 जण. त्या माऊलीने महाराज पिशवी सोडली आणि पिशवीतली शिदोरी काढली. त्याच्यामध्ये 2-3 डबे होते महाराज. एका पोळी डब्यामध्ये पोळ्या होत्या महाराज. त्या माऊलीने पोळ्या काढल्या आणि दुसरेही डबे खोलले. मेथीची भाजी महाराज 2 पोळ्या घेतल्या आणि त्याच्यावरती मेथीची भाजी टाकली. डाळ शिजलेली महाराज, मुगाची डाळ थोडीशी टाकली, तळलेल्या मिरच्या टाकल्या, शेंगदाणे टाकले, थोडासा ठेचा टाकला, लोणच्याची फोड टाकली. तोंडाला पाणी येऊ देऊ नका एवढं 2 पोळ्यावरती टाकलं आणि त्या 2 पोळ्या महाराज आपल्या पतीला दिल्या. परत पोळीच्या डब्यातल्या 2 पोळ्या उचलल्या आणि एका पोळीवरती परत तेवढीच मेथीची भाजी, डाळ, मिरच्या, शेंगदाणे भाजलेले, ठेचा, लोणचं टाकलं आणि दोन्ही मुलाला 1-1 पोळी दिली. आणि परत 2 पोळ्या घेतल्या आणि आपल्यासाठी परत तेवढ्याच भाज्या घेतल्या आणि महाराज घास मोडला आणि खाणार ती माऊली. इतक्यात तेच विडं आलं आणि त्या विड्यानं त्या माऊलीजवळ गेलं आणि हात पसरले. माय भूक लागली. कुलवान घराण्यातली माऊली होती गड्या महाराजांची. त्या माऊलीनं महाराज त्या पोळ्या घास मोडला, उष्ट्या झाल्या म्हणून खाली ठेवल्या आणि डब्यातल्या 4 पोळ्या उचलल्या आणि त्या पोळ्यावरती एवढी मोठी मेथीची भाजी टाकली गड्या, एवढे मोठे शेंगदाणे टाकले गड्या, ठेचा टाकला, लोणचं टाकलं आणि 4 पोळ्या त्या भिकाऱ्याच्या हातावरती ठेवल्या. आनंदानं ते भिकारी गेलं
आणि आमच्या पुढे आलं. आम्ही ज्या बेंचवरती बसलो होतो आमच्या पुढच्या बेंचवरती बसलं आणि आम्हाला दाखवत दाखवत खाऊ लागलं. काय करू लागलं? आम्हाला दाखवत दाखवत खाऊ लागलं. त्याचा डोळे पाण्यानं भरले गड्या. आणि चंद्रकांत महाराजाला म्हणलं, महाराज अहो तुम्हाला तरी जेवण्याकरता घरी जावं लागेल, अर्धा तास लागेल गड्या. मला जेवण्याकरता 1 तास लागेल गड्या. माझ्या भगवंताची लीला बघा. भगवंताला माहित आहे या वेड्याला कोणी नाही गड्या. भगवंत स्वतः या माईच्या रूपानं त्याची माय झाले आणि इथपर्यंत त्याला जेवण घेऊन आले. इतकं काटेकोरपणे भगवंत पालन करतो गड्या. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी को काम जो आए उसे इंसान कहते हैं. जो आए उसे इंसान कहते हैं. कराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. दुनिया एक उलझन है. कहीं धोखा कहीं ठोकर. कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. जो आए उसे इंसान कहते हैं. दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. अरे बोल. जगाचा कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे. देह कष्ट भीती परोपकारे. किसी को काम जो आए उसे इंसान कहते हैं. कराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं.
भगवंत उपाशी मरू देत नाही, इतकं काटेकोरपणे पालन पोषण करतो. आणि तोच दत्त भगवंत महाराज भगवान शंकराच्या रूपाने संहार देखील करतो. बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो, महाराज आत्ताच जराशे दिवस त्यांचे बरे आले होते, देवानं 4 दिवस राहू द्यायचं असतं. पण भगवंताला माहित आहे कोणाला किती दिवस ठेवायचं. तर काय आहे, कोणाला किती दिवस ठेवायचं. कारण सांगू का, आपण प्रत्येक गोष्ट मोजून मापून तोलून तिथून आणलेली आहे बरं का. 5 मिनिटामध्ये इंट्रोल घ्यायची आपल्याला, 10 मिनिटाची. शेवटचा प्रसंग सांगतोय, थांबा ऐका. प्रत्येक गोष्ट आपण भगवंताच्या दारातून इथं येत असताना काय करून आणली, लिखापडी करून मोजून आणले महाराज. येत असताना आपण पाणी देखील स्वतःसाठी मोजून आणले मायांनो, पाणी देखील. तुम्ही म्हणताल कशावरून, तर ऐका, पटवून देतो मी तुम्हाला. तुमचा उदाहरण देतो बघा. काही काही माणसं अशी मरतात दादा, बऱ्याच वेळेस तुमच्या पाहण्यात ऐकण्यात आलं असेल, आपण म्हणतो महाराज 15 दिवस झालं ते बेडवरती पडू नये, पाण्याचा थेंब नाही हो त्याला. काय झालं, पाण्याचा थेंब देखील नाही त्याच्या मुखात. का नाही सांगू का, कारण त्याचं आयुष्य शिल्लक राहिलं, पण मोजून आणलेलं पाणी त्यानं अगोदरच संपवलं. समजायचं, यानं पाणी संपवलं अगोदर, वाया घातलं. एखादा व्यक्ती महाराज अन्न घेऊन येतो तिथून मोजून, पण 15 दिवस बिना अन्न पाण्याचं राहतो. आपण म्हणतो अन्नाचा कण नाही मुखात, नसणारच, कारण त्याच्या नशिबी जेवढं होतं तेवढं अगोदर त्यानं उधळवलं, नाश केलं. म्हणून अन्न नाश करत असताना विचार करायचा. काही काही लोक महाराज मरायच्या अगोदर वाणी जाते त्यांची, बोलताच येत नाही. आपण म्हणतो 15 दिवस झालं त्याची वाचा गेली. का गेली सांगू का, कारण त्यानं लिहून आणलेली वाचा शब्द ती अगोदर संपवून टाकली, व्यर्थ बडबड केली. म्हणून आपण व्यर्थ बडबड करायची नाही, आपण मोजून आणले शब्द. महाराज मला काय सांगायचंय, आयुष्यासहित आपण सोबत लागणाऱ्या वस्तू देखील मोजून आणल्या. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट सत्कर्मात वापरावी, कारण सत्कर्मात वापरलेली वस्तू वाया जात नसते, ती त्याची परतफेड आपल्याला मिळत असते महाराज. म्हणून बोलायचं असेल तर देवाच्या नावानं बोला, ऐकायचं असेल तर देवाचं नाव ऐका, करायचं असेल तर देवाचं कार्य करा, कारण त्याची परतफेड मिळणार आहे. मला काय सांगायचे, ब्रह्मदेव महाराज भगवान शंकर महाराज संहार करतात. कोणाला कुठं न्यायचं, कोणाचा मृत्यू कुठं आहे हे अटळ आहे, भगवंताला ते सांगायची गरज नाही. पण हे तिन्ही कामं जर कोणी करत असेल, पालन पोषण उत्पत्ती आणि संहार, या 3 गोष्टी दत्तप्रभू महाराज ब्रह्मा विष्णू महेश यांच्या रूपानं करत असतात. आता 5 मिनिटाची इंट्रोल घेऊ. इंट्रोल नंतर आपण भागवत ग्रंथामध्ये प्रवेश करणार आहोत. भागवताचं महात्म्य आज आपण पाहणार आहोत. उद्याच्याला भागवत ग्रंथामध्ये आपल्याला पुढच्या कथा पाहायच्यात, आज फक्त महात्म्य पाहायचं. म्हणून आता 2 मिनिटं भगवंताचं नामस्मरण करूया आणि 10 मिनिटाची इंट्रोल. तुमचे पाय मोकळे करा फक्त आणि फक्त 10 मिनिटातच परत येऊन बसा. आणि इथून पुढे आता परत बसताना माता मावल्यांनो आपण या कॅमेऱ्यापासून बसायचं बरं का, कारण आपण खेळीमेळी, काय मी तुमच्या मुलासारखा आहे, भावासारखा आहे, म्हणून आपण तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी 7 दिवस कथेचा आनंद घ्यायचा आहे. आणि जेवढं होईल तेवढं आबा मी कथा नवीन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भागवत पाठ झाले, ओके ओके. इथं चहा आहे तुम्हाला, एवढी व्यवस्था तर मी माझ्या गावातही पाहिली नाही. श्रोत्यांना चहा आनंदाची गोष्ट आहे महाराज. म्हणून उद्यापासून वेळेत कथा होईल. आता बसण्याची मी सांगत होतो तुम्हाला, आपण एकमेकांचा महाराज कथेचा आनंद घ्यायचा महाराज, कारण वक्ता आणि श्रोता एकरूप झाल्याशिवाय काय होत नाही, भगवंताचं चैतन्य इथं नांदत नसतं. म्हणून आता महाराज 5 मिनिटं फक्त भगवंताचं नामस्मरण करूया आणि 10 मिनिटाची इंट्रोल घेऊया. हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,